पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा. रोज पत्रिका देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत मुक्काम पोस्ट पाटणेश्वर या ठिकाणी. म्हणजे मुक्काम पोस्ट जेव्हा म्हणतात, जेव्हा मुक्काम आणि त्या गावाचं पोस्ट ऑफिससुद्धा त्याच गावात असतं. पाटणेश्वर पेण या ठिकाणी आलेले आहोत आणि इथल्या सरिता पांडुरंग पाटील या वहिनींना भेटणार आहोत. पाटणेश्वरमधला आजचा हा भाग ज्यामध्ये आपण गप्पा मारणार आहोत आणि त्याचबरोबर बघा किती छान निसर्गरम्य असं वातावरण, दोन्ही बाजूला शेत आणि त्याच्यामधून जाणारा हा डांबरी रस्ता. तर आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया पाटील कुटुंबांना. पाटणेश्वर मुक्काम पेण म्हणजे पेण रायगड जिल्ह्यातलं पेण आणि तिथलं पाटणेश्वर या गावामध्ये आलेले आहोत. चला सगळे आतुरतेने वाट पाहत. उखाणा पाठ केलाय? पाठ नाही येतो म्हणा. शंकराच्या पिंडीवर बेल ठेवते वाकून, पांडुरंगरावाचं नाव घेते, होम मिनिस्ट्रीचं मान राखून. बरं केलं. मग आता काय ओळख करून देणार? हो. त्या सगळ्यांची ओळख करून. हे माझे मिस्टर, आई माझी, बाबा, ह्या सर्व सुना आमच्या. सर्व सुना? हा, म्हणजे दिरांच्या. हो. नमस्कार. हे मोठी जाऊ, ही एक मोठी जाऊ, ती मोठी जाऊ, ही 3 नंबर मुलगी माझी. चला हळूहळू गावाच्या बाहेर. आणि ही 2 नंबर मुलगी. नमस्कार. आणि ती आता रडत होती, ती छोटी तुमची मुलगी. हा, ती रडत होती ती. हा. आणि ही 3 नंबर मुलगी. 3 नंबर. 1 नंबर. 1 नंबर तिला घेतलेले. तिला घेत पुढे शोधायला लागेल मला. 1 मिनिट थांबा, आता उभे राहा. 1 नंबर, 2 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर. नमस्कार. नमस्कार. आणि तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. हा, कोणाची ओळख द्यायची राहिली करायची? आमचे ते दीर तिकडे. दीर कुठे? नमस्कार. अजून कोण? थांबा 1 मिनिट. इथे वरती इथे उभ्या. थांबा, कोण राहिलेत का बघा. माझी ननंद कुठे? नमस्कार. हा, अजून बहीण तिकडे. नमस्कार. ती बहिणीची मुलगी. वर जाऊया का? नको ना. अरे नमस्कार. नमस्कार. हे मोठे दीर आमचे. चला, अशा तऱ्हेने सगळ्यांची ओळख तर झालेली आहे. आता सुरुवात करूया आजच्या गप्पा. किती कोणी काय केलं तरी पैठणी मीच जिंकणार. काचेच्या ग्लासात थंड थंड दही, पैठणीवर कमलाकर पाटलांची सही. पैठणी आहे मानाची, ती फक्त माझ्याच हक्काची. नमस्कार. आवाज काय कुठे गेला? नमस्कार. कुठलं माहेर? माहेर खारपाडा. हात सोडा ना आता. काय खारपाड्याला कुठे? खारपाड्याला ठाकूरपाड्याला राहतो आम्ही. ठाकूरपाड्याला. हा. कोण कोण तिथे? लहानपणी भाऊ बहीण, बहिणी होतो आम्ही तिघी जण. 3 बहीण. आई बाबा काय करायचे? आई बाबा शेती. अच्छा. आणि तुम्ही सगळं बालपण तिथेच केलं? हो. शाळा? शाळा 4 शाळा झाल्या माझ्या 4 ठिकाणी. म्हणजे कसं काय ते? दुश्मीला 1ली ते 4थी. दुश्मी कोण आहे? गाव दुश्मीला. हे कुठे असतं? तिथे आमच्या ठाकूरपाड्याच्या शेजारी. मग त्या दुश्मीमध्ये का गेलात तुम्ही? तिथे शाळा नव्हती आमच्या ठाकूरपाड्याला, म्हणून दुश्मीला गेलात. बरं, 1ली ते 4थी दुश्मी. हां. नंतर 6वी 7वी 5वी ते 7वी पर्यंत खारपाडा. खारपाडा. 7वी पर्यंत. 2 शाळा झाल्या. नंतर 8वी ते 10वी तारा हायस्कूल. तारा हे काय गाव आहे? तारा गाव आहे. चला, तिकडे 3री शाळा. आणि कॉलेज 11वी 12वी साईला केलं. साई गावात. साई गावात 11वी 12वी. मग पुढे शिक्षण?
पुढे लग्नानंतर घेतलं मी शिक्षण आपले. म्हणजे 12वी तर लग्न झालं? हा, 12वी नापास झालेली मी. एक विषय गेला होता माझा. कशामुळे? लग्न ठरल्यामुळे? हो. बोलवा मिस करा. हो या. नमस्कार. नमस्कार, बसा. तुमचं बालपण कुठलं? पाटणेश्वर, पाटणोली. पाटणेश्वर. इथेच? इथेच. कोण कोण इथे तुम्ही लहानपणापासून? लहानपणापासून आई, वडील आणि भाऊ, बहिणी 4 बहीण आणि भाऊ किती? 10. चुलत वगैरे सगळे? म्हणजे सख्खे आई सख्खे 10. सख्खे 10 भाऊ आणि 4 बहिणी. 4 बहिणी. मग दुश्मी गावात आणि पाटणेश्वर मध्ये तुमची ओळख कशी झाली? माझी बहीण आहे खारपाड्याला. आमच्या गावाला. हा. हिच्या गावाला माझी बहीण आहे. मग? तिथे मी जायचो. बहिणीला भेटायला? हो. हा. मग काय झालं? अशाने ओळख झाली. हा? काय झालं? काय अशाने ओळख झाली? ओळख झाली. हे बहिणीकडे आहे, हा मग तेव्हा तुमची ओळख झाली. हा. कशी काय? त्यांची बहीण माझी काकी लागते तिकडे. बर. तिकडच्या नात्यातनं काकी लागते. बर. मग काय झालं? मग तिथे त्यांच्या दिरांचं दुकान, तिथे मी दुकानावर जायची किंवा कॉलेजला पण तिथूनच जायची. मग अशी ओळख झाली. हा. ओळख अशी कशी होईल? म्हणजे मामा लागायचे ना माझे हे. म्हणजे तसे मामा लागायचे? हा, सख्खे मामा नाही. चुलत. अहो, आलं लक्षात. नाही नाही ना, म्हणजे सख्खे नाही पण मामा. तुम्हाला मामा म्हणायच्या ना? मामा म्हणायचो. मग कोणी कोणाला मामा बनवलं असं मी नाही विचारणार. पण मग तुम्ही एकमेकांशी कधी बोललात? बोललो मकर संक्रांतीच्या दिवशी. मकर संक्रांत. काय तिळगुळ तिळगुळ घेऊन घ्या गेला? आणि गोड गोड बोला, असं तुम्ही त्यांना सांगितलं? हा. मग काय ते तयार झाले? हो. काय म्हणाले? लाडू बरे चांगले झालेत तिळगुळ. चांगले तिळगुळ झालेत म्हणाले. मग लगेच होकार झाला? नाही, विचार करू बोलले. ते विचार करू बोलले. पण तुम्ही त्यांना प्रपोज केलं? हो. कुठे? बहिणीच्याकडे, म्हणजे ह्यांच्या बहिणीचं शेत आहे ना, तिथे विहीर आहे. विहिरीच्या काठी. विहिरीच्या काठी स्पॉट असतात एक एक गावात. पुढे काय झालं? नंतर मग त्यांनी सांगितलं यस. काय? होकार दिला हिला. दिला 2 आणि दिवसांनी. हिला सांगितलं की तुझ्या आई वडिलांना आपल्या घरी पाठव. विचार. हा. पण मला काय धाडच नाही झालं विचारायला घरात. नंतर मग बहिणीच्या मिस्टराई सर्व जमवलं. हा, मग काय वातावरण तंग झालं? तंग. नाही तेवढं नाही, थोडंसं आई वडिलांचं. शेवटी एवढी मोठी मुलगी करतात बोलल्यानंतर बरोबर. त्यांना पण विचार आहे ना, हा पण प्रश्न आहे ना. त्याच्यामुळं थोडंसं ते केलं. मग नंतर घरी आल्यानंतर इकडे सर्व बघितल्यानंतर ते होकार दिला. होकार दिला. बर. आता या ठिकाणी एक वजनाचा काटा असणार आणि मी सांगणार तितकं वजन तुम्ही घरातून घेऊन यायचं. ते वजन तुम्ही बरोबर तितकंच जमा करणार का मला बघायचे. मी तितकं वजन बरोबर होणं फार गरजेचं आहे. हा, चालेल? बरं. आता वजन आहे 2 किलो 200 ग्रॅम. वेळ सुरू झाली. वेळ सुरू झाली. 2च मिनिट आहे. चल लवकर, लवकर चल. एक किलो 156 ग्रॅम झालेला आहे. एक मिनिट पूर्ण झालेलं आहे. आता व्यवस्थित करा. 2 किलो 200 ग्रॅम पाहिजे. 2200. 15. शेवटची 30 सेकंद राहिलेली आहेत. 30. वीस सेकंद राहिलेली आहेत. बसा. शेवटची 10 सेकंद राहिलेली आहेत. 10.
9 8 7 6 5 4 3 2 लवकर टाक 1 हळू बसा वेळ संपली थांबा बसा 2100 म्हणजे 2 किलो 189 ग्रॅम झालेला आहे आणि आपण 2 किलो 200 सांगितलं होतं. 4 वस्तू जरी अजून छोट्याशा टाकल्या असत्या ना तरी 2 किलो 200 ग्रॅम झालं असतं. नमस्कार. आणि आता तुमच्याशी संवाद साधणार पण त्याआधी मला तुम्हाला विचारायचं 18 वर्ष लग्नाला झाली बरोबर ना? हो. आता जर आपण एक सांगितलं की 18 वर्षामध्ये यांच्या स्वभावात एक बदल केला पाहिजे एक तर कुठला सुचवाल तुम्ही किंवा एक तक्रार करायची झाली तर कुठली करा? तक्रार अशी तर काहीच नाही तक्रार. व्हेरी तुम्ही सांगा यांच्यात एक तक्रार सांगायची तर कुठली? काही नाही. काय मस्त ना असं पाहिजे 18 वर्षात प्रेमामुळे झालंय सगळं हो ना? खरंय ना? बरं मला तुम्हाला विचारायचं आहे की ही तुमची वहीन बरोबर काय सांगाल या दोघांबद्दल किंवा तुमच्या वहिनीबद्दल? दोघांचा स्वभाव चांगलाच आहे त्यांच्याबद्दल काय आम्हाला खंतच नाही. आणि आता यानंतर हा पुढचा खेळ आहे त्यामध्ये आता तुम्ही बक्षीस मिळवून देणार का तुमच्या वहिनीला? ते आम्हाला बघायचं सगळे मिळून त्या अभिनय करणार आहेत तुम्ही ओळखायचं आहे. चित्रपट मराठी चित्रपट तयार आहेत ना सगळे? 45 सेकंद आहेत ओळखायला. या बोला 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 बोला. गाडी बाकी येणारी लवकर लवकर लवकर. मराठी चित्रपटाचं नाव आहे. एका लग्नाची एक घर काय एका लग्नाची लवकर एकच घर काय तो नाही जवळ आले लवकर थोडी एक गाव धोबी पच हा एक गाव धोबी पच लवकर. आम्ही सातपुते आम्ही 7 आहे 12 वानगडी. अभिनंदन. अगदी काही सेकंद राहिले होते आणि एक गाव 12 भानगडी लगेच ओळखलेले. अभिनंदन. हे मोत्याचे झुमके तुम्हाला जी मराठी. आता गाणं आहे गाणं. हा गाणं बोलायचं नाही. 1 2 3 गाणं. वेळ सुरू झाली. नाचा बोलू नका. गणपतीचा गोंडा लवकर वेळ सुरू आहे अजून. ओळखा तुम्ही करा. लिंबोनीच्या तांदळा पीठभर तांदळा. लवकर मोठ्यानी मोठ्यानी. मोत्याचे तोडे पण तुम्हाला मिळाले. अभिनंदन. पण हे नुसते तोडे असे मोत्याचे तोडे झी मराठी कडून यांना देणार नाहीये. हे गाणं जरा तुम्ही गायचंय आणि ह्या दोघांनी व्यवस्थित त्याच्यावरती करायचं. 1 2 3 4 थांबा. म्हण ओळखायची. वेळ सुरू झाली. इकडे डोंगर इकडे काना मागून आली तिखट झाली. 10 9 8 भिंतीला कान 7 6 5 4 3
मी सांगते 2 1 वेळ संपली. काय हो काय ओळखत आता बोलायला काय नाही, ऐकावे जनाचे करावे मनाचे. ऐकावे जनाचे 2 बक्षिस आज आमच्या वहिनींना मिळाली. फक्त ही चिंचपेटी राहिली. पण यानंतरच्या खेळात आता पैठणी वहिनींना मिळणार का इथे असलेल्या किंवा बाहेर थांबलेल्या कुणा एकीची चिठ्ठी नेऊन त्या पैठणी जिंकणार बघणार आहोत. आता आपण बघणार आहोत की आजच्या या खेळामध्ये पैठणीच्या खेळामध्ये कुणाची निवड होणार. पण त्याआधी या गावासाठी आपण सगळेजण टाळ्या वाजवूया त्यांच्या आनंदासाठी. या खेळात काय होणार बघूया. कुणाचं नाव जाहीर होणार तेही बघूया. टाकलेत ना सगळ्यांनी चिठ्ठ्या. पण बघितलं नाव जाहीर होणार म्हटल्यानंतर केवढे शांत झालेत सगळे. एक एक चिठ्ठी यातली कुठली द्या. गावात आल्यापासून 10 वेळा सांगत होतो शांत राहा, कोणी राहिले नव्हते. पण आज नाव इकडे जाहीर होणार आहे तेव्हा सगळ्या जणी शांत आहेत. पण पैठणी शेवटच्या क्षणी कोण जिंकणार हे तर आपल्याला माहित नाही. पण मला जरा विचारायचं की तुमच्याकडे उपस्थित असलेल्यांपैकी किती जणींच्या नावामध्ये र हे अक्षर आहे. र र र हात वर करा. र हात वर दिसले पाहिजेत. किती जणींच्या नावामध्ये र आहे. काळजी करू नका, या अक्षराचं नावच नाहीये हे. तर नाव आहे रत्नमाला हरिश्चंद्र म्हात्रे. आई नाव सांगा. रत्नमाला हरिचंद्र म्हात्रे. तुमचं माहेर कुठलं? कोपर. कोपर म्हणजे इथून किती लांब? खूप लांब. खूप लांब आहे. खूप लांब आहे. मग बालपण सगळं तिकडे गेलं? हो तिकडं. इथे तुम्ही कुठे राहता म्हणजे घर? तिकडं बाहेर पुढं. बरं. अंतुरा फाट्यावर. अंतुरा फाट्यावर. घाबरू नका, काळजी करू नका. मग आता तुमच्या घरातलं तुमच्या बरोबर कोणी आहे? आहे. स्वागत आहे. आपलं नाव? अनिकेत म्हात्रे. काय करतो तू? ITI. आता या खेळामध्ये शेवटच्या क्षणी नाव जाहीर होतं. आईचं नाव जाहीर झालेलं आहे. कसं वाटतंय? खूप छान. खूप छान वाटतंय. चला आणि आता बघूया आजच्या भागात कोण जिंकणार पैठणी. आपण टाळ्या वाजवून दोघांनाही म्हणजे या दोघींनाही शुभेच्छा देऊया आणि बघूया काय होणार आहे. आणि आता पैठणीच्या खेळात काय होणार बघूया. पैठणीचा खेळ सोपा आहे. हा जो चेंडू आहे हा चेंडू इथून टाकायचा. 10 संधी दोघींनाही मिळणार. पण लक्षात ठेवा आता हा जो काही स्टँड आहे तो याच गावातला आहे. कालपर्यंत त्याच्याकडे कोणी बघितलं पण नसेल. पण आज एकदम झी मराठीवरून तो प्रत्येकाच्या घरात जाऊन पोहोचणार आहे. या ठिकाणी खालच्या चौकोनामधून हा चेंडू अचूक पलीकडे जायला पाहिजे. लक्षात ठेवा जर तो आतमध्ये जाऊन थांबला तर 1 गुण मिळणार. आणि त्याचबरोबर तो चेंडू पार झाला म्हणजे पलीकडे गेला तर 2 गुण मिळणार. दोघींना 10 संधी. आम्ही फक्त गुण मोजत राहणार आणि दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. या तुमच्यापासून सुरुवात. सुरू. एक. 5 संधी झालेल्या आहेत. 1 गुण. या 5 संधी आता तुमच्यासाठी. 1 2 आता उरलेले 5. चला तुम्हीच पुढच्या 5. 8 संधी झालेल्या आहेत. 2 ही गुणसंख्या. घ्या सावकाश.
अशी गुणसंख्या. सामना अटीतटीचा व्हायला लागलेला आहे. 10 संधी संपलेल्या आहेत. गुणसंख्या आहे 3. 2 संधी शिल्लक आहेत. गुणसंख्या आहे 2. आता या दोन्ही संधी खूप महत्वाच्या आहेत. मध्ये उभ्या राहा आणि शांतपणे खेळा. अभिनंदन माऊली. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या पाटील वहिनी. पाटील वहिनींना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. शेवटच्या क्षणी नाव जाहीर झालं आणि म्हणतात ना, मी आले आणि घेऊन गेले. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरलेले आहेत म्हात्रे आई. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून देऊया ही पैठणी. पाटणेश्वर पेंट या ठिकाणी रंगलेला हा रायगड जिल्ह्यातला आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊ होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.